मराठ्यांना आरक्षण का मिळावं? मराठ्यांचा खरंच या आरक्षणावरती अधिकार आहे का? मराठ्यांचं या महाराष्ट्रासाठी, अखंड हिंदुस्थानसाठी काय योगदान आहे? खरंच योगदान असेल तर मराठ्यांना आरक्षण का मिळावं? आरक्षण हे कशाच्या आधारावरती असावं? त्यासाठी हा व्हिडिओ आपण नक्की पहा. खरंच मराठ्यांच्यावरती खरंच प्रेम असेल, खरंच आपण मराठी असाल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा, व्हायरल करा त्याला. मी हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. तर माझ्या तरुण बांधवांनो, आपण इतिहास तर पाहिला असेल, ऐकला असेल. या अखंड हिंदुस्थानवरती मुघलांनी म्हणजेच मुसलमानांनी हजारो वर्ष राज्य केलं आणि आपला हिंदू धर्म बुडवण्याचं काम केलं. अखंड हिंदुस्थान मधल्या रयतेवरती अन्याय अत्याचार केलं आणि त्याला गुलाम बनवण्याचं काम या मुसलमानांनी केलं. हजारो वर्ष आपला हिंदुस्थान अंधारामध्ये डुबलेला होता. आया बहिणींची इज्जत लुटली जात होती. त्याच वेळेला बांधवांनो, या महाराष्ट्रामधला एक सूर्य उगवला, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. या महाराष्ट्रातल्या सर्व जाती धर्माच्या तरुणांना एकत्र करून हिंदवी स्वराज्य स्थापन व्हावं अशी शपथ घेतली आणि हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलं. सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन कुठलाही जातीवाद निर्माण न करत. बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जी नोकरी दिली जायची ना, ती कुठली जातीच्या आधारावरती नव्हती. त्यानं केलेल्या पराक्रमावरती, त्याच्या कर्तृत्वावरती त्याला त्या ठिकाणी नोकरी दिली जायची. बघा, असं हे हिंदवी सुंदर स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्मांना एकत्र करून. हे स्वराज्य निर्माण करताना हजारो मावळ्यांनी आपलं रक्त सांडलं, म्हणजेच मराठ्यांनी नेतृत्व केलं सर्व जाती धर्मांना एकत्र करून आणि हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं. बघा, एवढंच नाही तर महाराजांच्या नंतर हा अब्दाली हिंदुस्थानवरती चालवून आला. आया बहिणींची इज्जत जिकडे तिकडे लुटली जात होती. महाराष्ट्र देश लुटला जात होता. या अब्दालीला अडवण्यासाठी या अखंड देशामध्ये कुठलाही राजा त्याला अडवू शकत नव्हता. मी जातीय भेद मानत नाही आणि बोलतही नाही, परंतु महाराष्ट्रातले, देशातले कित्येक राजे लपून बसले होते घरामध्ये. बघा, त्यावेळेला महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन मराठ्यांनी फौज उभी केली आणि दिल्लीच्या जवळ जाऊन पानिपतला या अब्दालीचा सामना केला. उपाशी पोटी लढले मराठे आणि अखंड हिंदुस्थानला वाचवण्यासाठी आपले प्राण त्या ठिकाणी दिले आणि ह्या अब्दालीला अडवलं. हा इतिहास आपण ऐकला असेल तरुण बांधवांनो. महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी अखंड पिढी आपली बर्बाद केली आणि अब्दालीला त्या ठिकाणी अडवलं आणि हिंदुस्थानला वाचवलं. केवढं मोठं योगदान या मराठ्यांचं आहे. आणि आज देशाला स्वतंत्र होऊन जवळजवळ 75-77 वर्ष झाली देशाला. मराठ्यांना काय मिळालं? या देशातल्या सुखसुविधा उपभोगण्यासाठी मराठ्यांचा अधिकार नाही का? ज्यांनी संरक्षण केलं या देशाचं, मातृभूमीचं, आजही करतात मराठी संरक्षण महाराष्ट्राचं, देशाचं. आम्ही संविधानाला मानतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही मानतो, परंतु बांधवांनो, आज ती परिस्थिती नाही. विचार करा की ज्यांना 90% मार्क पडल्यात तो त्या पदापर्यंत जाऊ पोचत नाही. पोलीस असो, UPSC असो, कुठली परीक्षा असो, जो खरा कर्तृत्वान आहे ना, तो त्या पदापर्यंत आज पोचू शकत नाही. बघा, त्याला कारण आहे आरक्षण. आरक्षण हे बांधवांनो जातीच्या आधारावर नसावं. आरक्षण हे परिस्थितीच्या आधारावर असावं. इथून पुढे या महाराष्ट्राला, देशाला वाचवायचं असेल, जातीवाद नष्ट करायचा असेल तर आरक्षण हे कुठल्याही जातीच्या आधारावर नसावं. आरक्षण हे परिस्थितीच्या आधारावर असावं. ज्याची खरोखर परिस्थिती गरीब आहे त्याला आरक्षण मिळावं. परंतु आज बांधवांनो विचार करा, हजारो डॉक्टर, हजारो इंजिनियर, हजारो गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या कोणाला मिळत आहेत? आरक्षणाच्या आधारावर, जातीच्या आधारावर मिळतात. म्हणजे ज्याची कुवत नाही तिथपर्यंत जाण्याची त्याला नोकरी मिळते. आज शेतकऱ्यांची परिस्थिती काय बेकार आहे की ज्याला आपण अन्नदाता म्हणतो, त्या अन्नदात्यांची मुलं 90-95% मार्क पाडतायत तरी सुद्धा त्यांना मोठ्या कॉलेजला ॲडमिशन मिळत नाही. कशाच्यामुळं? आरक्षणामुळं. का हो? मराठी हा शाप आहे का आम्हाला? शाप आहे. राजकारणी बांधवांनो, राजकारणी आपल्याला आरक्षण कधीच देणार नाहीत. कारण मराठ्यांना आरक्षण दिलं तर यांना मतं कोण देणार? केवळ भांडणं लावण्यासाठी, जातीय मतभेद निर्माण करण्यासाठी आरक्षण मराठ्यांना देणार नाहीत हे राजकारणी लोक. तरुण बांधवांनो, ध्यानात ठेवा, आरक्षण मिळवायचं असेल, जर खरंच तुम्हाला आरक्षणच द्यायचं नसेल मराठ्यांना, तर आरक्षण कुणालाच नसावं. आरक्षण हे जातीच्या आधारावर नसावं, तर आरक्षण हे परिस्थितीच्या आधारावर असावं. ज्याची खरी परिस्थिती आहे ना, त्याला द्या तुम्ही नोकरी, आरक्षण त्याला द्या. मग तो कुठल्या का जातीचा असावा, नोकऱ्या मिळावात त्या कर्तृत्वाच्या आधारावरती. ज्याचं कर्तृत्व आहे, ज्याची धडाडी आहे, ज्याला मार्क्स आहेत, तो कुठल्याही जातीचा असावा, त्याला त्या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे. आणि जातीवाद जर खरंच नष्ट करायचं असेल तर पहिलं आरक्षण बंद केलं पाहिजे. हे आरक्षण असावं, परंतु ते परिस्थितीच्या आधारावर असावं.
आम्ही संविधानाचा मान राखतो. मराठ्यांनी किती शांत राहावं. या महाराष्ट्रातल्या देशातल्या ज्या सुखसुविधा आहेत, देश स्वतंत्र झाल्यानंतर ज्यांनी आपलं रक्त सांडलं या देशासाठी, त्यांनाच त्या सुखसुविधा नाहीत अजिबात. त्याला जिम्मेदार आहेत हे महाराष्ट्रातले देशातले गद्दार राजकारणी. हे मराठ्यांना आरक्षण मिळूच देऊ शकत नाहीत, कारण यांना आपापसात भांडणं लावायची आणि आपली पोळी राजकारणाची भाजून घ्यायची. या महाराष्ट्रातल्या तमाम मराठी बांधवांना, मराठी तरुणांना माझं सांगणं आहे, बांधवांनो, या राजकारणाच्या पाठीमागं लागू नका. आज राजकारणामध्ये किती आमदार आहेत? 90% आमदार मराठी आहेत. 90% आमदार मराठी आहेत बघा. परंतु मराठ्यांना आरक्षण मिळावं असा एकही पुढारी म्हणत नाही. पुढे येऊन बघा, खुलेआम बोलतोय का? कशासाठी? मतासाठी. फक्त ही मतासाठी भीक मागायला तुमच्या दारात येतात इलेक्शन आल्यानंतर, आणि आपण त्यांना मतं देतो केवळ खाण्यापिण्यासाठी. इथून पुढं तरुण बांधवांनो, संघटित राहा आणि आपला हक्क मिळवा. कारण हक्क मिळवण्यासाठी आता संघटित राहणं गरजेचं आहे. कुठल्याही पक्षाच्या पाठीमागं न जाता आपण संघटित राहा, आपल्याला आरक्षण मिळेल. आणि आम्हाला आरक्षण द्यायचं नसेल तर ते कुणालाच नको. आरक्षण असावं ते परिस्थितीच्या आधारावरती. बांधवांनो, विचार करा तरुणांनो. ज्याला वाटत असेल की मराठ्यांना आरक्षण नकोय, त्याने इतिहासाची पानं उलटून पहा की अरे, या मराठ्यांचं योगदान किती आहे या देशासाठी. ज्यांनी देशाचं संरक्षण केलं. भारत देश म्हणजे शेती समजा. ज्यांनी शेती पिकवली, ज्यांनी शेतीचं संरक्षण केलं, ते आज न्यायासाठी भीक मागतायत. अशी परिस्थिती मराठ्यावर यावं? एवढं लाचार आहोत का आपण? अरे संघटित झालो ना आपण, तर आरक्षण आपल्याला 8 दिवसाच्या आत मिळू शकतं. एवढी या मराठ्यांची आजही ताकद आहे. आजही मराठ्यांच्या अंगात छत्रपतींचं रक्त खवळतंय. फक्त मराठ्यांनी संघटित व्हा आणि हा लढा एकत्र होऊन लढा. राजकारणाच्या पाठीमागं जाऊ नका बांधवांनो. खरंच मराठ्यांना आरक्षण का मिळावं याच्यातून माहिती मिळालीच असेल, राजकारण्याला मिळाली असेल. खरंच आपण मराठी असताल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा की मराठ्यांना आरक्षण का मिळावं. खरंच मराठी हक्कदार आहेत का आरक्षणाचे? ही माहिती जर आपल्याला आवडली असेल ना, तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा. आणि चॅनलवरती प्रथम असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आम्हाला कमेंट म्हणून 1 मराठा लाख मराठा अशी कमेंट नक्की द्या आम्हाला. जय हिंद, जय भारत.